फराटे ओ बिग चेंडूने मात्र फक्त उंची घेतली आहे, लांबी कमी आहे. पाता पाता चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत आलेला चौकार आहे. आता जर आपण पाहिलं तर रणजित फराटे पहिल्या मॅच मध्ये ती चमक दाखवू शकला नाही. सध्या अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा तरुणांच्या गळीतला तो ताईत आहे आणि उभरत्या खेळाडूंपैकी जर आपण पाहिले गेलं तर खूप कमी वेळेमध्ये देखील याही खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. यावर्षी आपण मदनलाल धिंग्राच्या मैदानावरती देखील रणजित फराटेचा खेळ पाहिला. बहारदाररित्या मात्र त्याने खेळ केला. शिरूर तालुक्याच्या तालुका हाफ मध्ये मात्र खेळत असताना रणजित फराटेला आपण बघितलं. तिथे पहिल्या 2 चेंडूंवरती आपण पाहतोय 2 चौकार आलेले आहेत. 9 धावा धाबलकावरती आहेत. सिद्धेश दिवेकर एका बाजूला आपण पाहिले तर मैदानामध्ये, दुसऱ्या बाजूला रणजित फराटे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो की आपण टॉस साठी या. मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि तिथे मात्र झेल होईल, परतावा लागेल रणजित फराटेला. T20 स्पोर्ट्स बेल्ले टीमचे कॅप्टन आलेले आहेत. इंदापूर टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. आता पाहिजे मैदानामध्ये संपण्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. पुढे एकदा रणजित फराटे आपण पाहतोय मैदानामध्ये बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. निराश असेल खऱ्या अर्थाने रणजित फराटे. 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की एक मोठी इनिंग, लॉंग इनिंग आज रणजित कडून बघायला मिळेल, परंतु वारंवार आज मात्र त्याच्या हाती निराशा येते. न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर उमेश गायकवाड, रुपेश गायकवाड. या पूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅच खिताब मात्र मिळवणारा हा खेळाडू रुपेश स्ट्राईक तयार असेल. ओहो हो 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 यावेळी पाहिजे फार मोठी अपील तिथे पाहिजे. बॅटने आपण पाहतोय बॅटला ब्रश करा, चेंडू मात्र निघून गेलाय. इथे धक्का क्रमांक 2 आहे. या ठिकाणी अविनाश भाई यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. यानंतरची होणारी मॅच जर आपण पाहिली तर काटेवाडी, गलंडेवाडी आणि त्यांच्या विरोधात ढाकले ढोकेश्वर T20 स्पोर्ट क्लब बेल्हा. इंदापूर विरुद्ध जर आपण पाहिले गेले तर शिरूर. एकंदरीत जर आपण पाहिले गेले तर पारनेर विरुद्ध इंदापूर असा सामना आपल्याला यानंतरच्या मॅच मध्ये बघायला मिळेल. चला अविनाश दादा, अविनाश भाई आपल्या शुभाचे टॉस होणार आहे, तिथे आपण टॉस लगेच करून घ्यायचा आहे. मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जातोय, परंतु इथे जर आपण पाहिलं ना यश मिळवतोय तो मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर सिद्धेश दिवेकर. ओ मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे, मिस टाइम. वाह वाह वाह, आणि इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक सिद्धेश दिवेकर या खेळाडूच्या नावावरती.
आता जर आपण पाहिलं गेलं तर हसन गेला आणि तो देखील इथे मैदानामध्ये शून्यावरती बाद होताना पाहायला मिळतोय. असं म्हणतात ना की एकदा उत्तरती कळा लागली ना, एकदा बॅड पॅच सुरू झाला ना, तर ते फक्त सुरुवातीच्या संधीमध्ये जर आपण पाहिलं तर रणजित फराटेने खेळलेले 2 चौकार, परंतु इथे क्षितिज दिवेकरने मात्र तो स्वतःचा आत्मविश्वास त्याने ढळू दिला नाही, कमी होऊ दिला नाही. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर क्षितिजने टाकलेले 3 अप्रतिम बहारदार चेंडू पहिल्या षटकामध्ये इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तो क्षितिज दिवेकर. नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर दीपक चौगुले. नऊ धाबा ज्या धाबलकावरती धाबा नोंदवल्या गेल्या, पहिल्या 2 चेंडूंवरती आलेले 2 मोठे स्ट्रोक, त्यानंतर लागोपाठच्या 3 विकेट. मी म्हणलं की प्रतिस्पर्धी संघाचा इथे कणा मोडण्याचं काम मात्र क्षितिज दिवेकरने केलंय. क्षितिजचा पुढचा बॉल. ओ हो हो हो, यावेळी फार मोठी अपील, फार मोठी अपील आणि तिथे आपण पाहतोय लागोपाठचा 4था धक्का. काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं रणजित फराटेला बाद केलं. त्यानंतर आपण इथे पाहिले गेलं तर रुपेश गायकवाडला बाद केलं, त्यानंतर हसन मदारीला देखील बाद केलं आणि या चेंडूवरती आपण पाहतोय दीपक हा देखील शून्यावरती बाद झालाय. 3 खेळाडू आहेत ज्याने अजून एक खातं न खोलता ते डगआउटच्या दिशेने परतलेत. बाळा शिंदे नॉन स्ट्राईक एंडला मात्र फक्त ते बघत राहत आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहते दाखल ते होतील. प्रतीक फराटे मैदानाच्या मध्ये ते दाखल झालेले आहेत. पहिल्याच षटकामध्ये 2 चौकार जरूर आले, परंतु इथे क्षितिज दिवेकरने मात्र प्रतिस्पर्धी संघाचा रामलिंग मांडवगुण फराटा टीमचा मात्र इथे कणा मोडण्याचं काम केलंय.